अवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 4 अल्टिट्यूड्स अँड मीडियन्स ऑफ ए ट्रायंगल मधील प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. सी दी फर्स्ट पॉइंट, अल्टिट्यूड्स. Altitudes means nothing but height. Is it clear? The perpendicular segment drawn from a vertex of a triangle on the opposite side. That means altitude. Is it clear? See in this first figure, triangle ABC is a right angle triangle. That means इथं 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. सो राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच काय, एक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. इज इट क्लिअर? सो व्हर्टेक्स ए ची ऑपोजिट साईड ही बी सी आहे. सो व्हर्टेक्स ए मधून ऑपोजिट साईड बी सीवर टाकलेला परपेंडिक्युलर, दॅट मीन्स सेगमेंट ए बी ही एक अल्टिट्यूड आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर व्हर्टेक्स बी ची ऑपोजिट साईड ही ए सी आहे. सो बी व्हर्टेक्समधून ऑपोजिट साईड ए सीवर टाकलेला परपेंडिक्युलर, दॅट मीन्स सेगमेंट बी डी ही सुद्धा एक अल्टिट्यूड आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर व्हर्टेक्स सी मधून ऑपोजिट साईड ए बीवर टाकलेला परपेंडिक्युलर, दॅट मीन्स सेगमेंट सी बी हा सुद्धा एक अल्टिट्यूड आहे. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट फिगर, ट्रायंगल ए बी सी इज ए acute angle triangle. That means all angles are below the 90 degree. Is it clear? हा बी ए आणि सी हे सगळे अँगल्स त्यामध्ये बिलो दी 90 डिग्री असतात. इज इट क्लिअर? सो व्हर्टेक्स ए ची ऑपोजिट साईड बी सी. सो ए एफ सेगमेंट ए आणि एफ ही जी लेंथ आहे ती काय झालेली आहे, अल्टिट्यूड झालेली आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर व्हर्टेक्स बी ची ऑपोजिट साईड ए सी आहे. सो सेगमेंट बी जी ही अल्टिट्यूड आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर व्हर्टेक्स सी पासून ऑपोजिट साईड ए बीवर टाकलेला परपेंडिक्युलर, दॅट मीन्स सी ई ही सुद्धा एक अल्टिट्यूड झालेली आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर इन नेक्स्ट फिगर, पी क्यू आर, ट्रायंगल पी क्यू आर इज ए ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. दॅट मीन्स त्यामध्ये एक अँगल आहे तो अबव दी 90 डिग्री आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स पी क्यू आर इज ए ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. या ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलमध्ये व्हर्टेक्स पी ची ऑपोजिट साईड ही क्यू आर आहे. सो क्यू आरवर आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी क्यू आर ही साईड एक्सटेंड करावी लागणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स पी डी हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर व्हर्टेक्स क्यू मधून ऑपोजिट साईड पी आर वर टाकलेला परपेंडिक्युलर, दॅट मीन्स सेगमेंट क्यू ई ही सुद्धा एक अल्टिट्यूड आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर व्हर्टेक्स आर मधून ऑपोजिट साईड पी क्यू वर टाकलेला परपेंडिक्युलर, दॅट मीन्स ही साईड सुद्धा आपल्याला एक्सटेंड करावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो आर वरून ऑपोजिट साईड पी क्यू वर टाकलेला परपेंडिक्युलर, दॅट मीन्स आर एफ ही सुद्धा एक अल्टिट्यूड आहे. इज इट क्लिअर? सो आपलं ऑब्झर्वेशन काय आहे, अल्टिट्यूड्स ऑफ ट्रायंगल पास थ्रू एक्झॅक्टली वन पॉईंट, दॅट इज दे आर कॉन्करंट. म्हणजेच राईट अँगल ट्रायंगलमध्ये काय झालेलं, ए बी, बी डी आणि सी बी या तिन्ही अल्टिट्यूड्स या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. इज इट क्लिअर? सो हा काय झालेला आहे, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. इज इट क्लिअर? सो द पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड ऑर्थोसेंटर अँड इट इज डिनोटेड बाय लेटर ओ. इज इट क्लिअर? सो ऑर्थोसेंटर आपला राईट अँगलमध्ये व्हर्टेक्सवरच आलेला आहे, ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये इंटेरियरला आलेला आहे आणि ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलमध्ये एक्सटेरियरला आलेला आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स इन राईट अँगल ट्रायंगल ऑर्थोसेंटर इज दी व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजेच काय आहे, त्याचा ऑर्थोसेंटर आहे, कारण तिन्ही अल्टिट्यूड ए बी, बी डी आणि सी बी ह्या तिन्ही अल्टिट्यूड या बी या व्हर्टेक्सवर इंटरसेक्ट होत आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ऑर्थोसेंटर हा व्हर्टेक्सवरच आहे राईट अँगल ट्रायंगलमध्ये. ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये या तिन्ही ज्या अल्टिट्यूड आहेत त्या इंटेरियरलाच आहेत. सो इंटेरियरलाच त्या इंटरसेक्ट होत आहेत. सो ऑर्थोसेंटर आहे तो इंटेरियर पार्टमध्ये आहे आणि ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलमध्ये तिन्ही अल्टिट्यूड्स ह्या बाहेर इंटरसेक्ट होत आहेत. सो पॉईंट ऑफ कॉन्करन्स हा बाहेर मिळालेला आहे. दॅट मीन्स हा ऑर्थोसेंटर हा एक्सटेरियर ऑफ ट्रायंगल मिळालेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट, मीडियन. मीडियन्स, द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स ऑफ मिड पॉईंट ऑफ द ऑपोजिट साईड इज कॉल्ड द मीडियन ऑफ ट्रायंगल. दॅट मीन्स
व्हर्टेक्सची ऑपोजिट साईडचा सेंटर पॉईंटला कनेक्ट करणारा लाईन सेगमेंट दॅट मीन्स ए व्हर्टेक्समधून बी सी साईडचा मिड पॉईंट दॅट मीन्स क्यू, या क्यूला जॉईंट करणारा लाईन सेगमेंट दॅट मीन्स ए क्यू हा काय झालेला आहे, मीडियन झालेला आहे. त्यानंतर बी व्हर्टेक्सची ऑपोजिट साईड ही ए सी आहे. सो ए सीचा मिड पॉईंट दॅट मीन्स सेंटर पॉईंट हा आर आहे आणि बी पासूनचा आर पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे काय आहे, मीडियन आहे. त्यानंतर सी व्हर्टेक्समधून ऑपोजिट साईडला दॅट मीन्स ए बी या साईडचा मिड पॉईंट दॅट मीन्स सेंटर पॉईंट हा पी आहे. सो सी पी ही सुद्धा काय झालेली आहे, मीडियन झालेली आहे. आणि ह्या तिन्ही मीडियन्स या एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. सो हा जो पॉईंट आहे या पॉईंटला सेंट्रॉइड म्हटलं जातं आणि ते जीनी इंडिकेट केलं जातं. जर आपण अल्टिट्यूड्स काढल्या दॅट मीन्स परपेंडिक्युलर जर ड्रॉ केले तर त्याचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स असतो त्याला आपण ऑर्थोसेंटर म्हणत असतो. आणि जर आपण मीडियन ड्रॉ केल्या तर त्याचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला आपण जीनी इंडिकेट करतो आणि त्याला सेंट्रॉइड असं म्हटलं जातं. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट पॉईंट, ऑल टाईप्स ऑफ ट्रँगल, सगळ्या टाईपच्या ट्रँगलमध्ये म्हणजेच राईट अँगल ट्रँगल, ॲक्यूट अँगल ट्रँगल किंवा ऑब्ट्यूस अँगल ट्रँगलमध्ये हा सेंट्रॉइड हा इंटेरियरलाच येत असतो. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट प्रॉपर्टी, सेंट्रॉइड डिवाइड्स each median in the ratio 2:1 that means हा ए क्यू, त्यानंतर सेगमेंट बी आर, त्यानंतर सेगमेंट सी पी या काय आहेत, मीडियन्स आहेत. आणि हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स दॅट मीन्स सेंट्रॉइड आहे तो प्रत्येक मीडियनला हा 2:1 यामध्ये कन्वर्ट करत असतो. सपोज सेगमेंट ए क्यू मध्ये जर जी आणि क्यू हे जर डिस्टन्स 2 सेंटीमीटर असेल तर ए पासूनचं जी पर्यंतचं डिस्टन्स हे 4 सेंटीमीटर असणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ए क्यू या सेगमेंटचं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे, 2:1. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा जो सेंटर पॉईंट मिळालेला आहे सेंट्रॉइड तो काय करत असतो, प्रत्येक मीडियनचं 2:1 यामध्ये कन्व्हर्जन करत असतो. सो आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. See the first question. In triangle LMN, in triangle LMN, dot dot is an altitude and dot dot is the median. Altitude म्हणजेच काय, 90 डिग्रीचा परपेंडिक्युलर आणि मीडियन म्हणजेच काय, ऑपोजिट साईडचा मिड पॉईंट. इज इट क्लिअर? सो LMN मध्ये परपेंडिक्युलर दॅट मीन्स अल्टिट्यूड काय असणार आहे, सेगमेंट LX, सेगमेंट LX. इज इट क्लिअर? त्यानंतर डॉट डॉट इज ए मीडियन. मीडियन मीन्स व्हर्टेक्सपासून ते ऑपोजिट साईडचा मिड पॉईंट कनेक्ट करणारा लाईन सेगमेंट दॅट मीन्स सेगमेंट LY, सेगमेंट LY. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड वन. ड्रॉ अँड ॲक्यूट अँगल ट्रँगल PQR. Draw all of its altitude and name the point of concurrence O. सो सुरुवातीला आपल्याला ॲक्यूट अँगल ट्रँगल ड्रॉ करायचा आहे. ॲक्यूट अँगल ट्रँगल म्हणजेच काय, त्यामध्ये सगळे अँगल्स हे बिलो दी 90 डिग्री असायला हवेत. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपण ॲक्यूट अँगल ट्रँगल ड्रॉ करूया. सी हिअर, ॲक्यूट अँगल ट्रँगल ड्रॉ करण्यासाठी मी पहिल्यांदा एक लाईन सेगमेंट काढला. त्यानंतर सगळे अँगल्स हे बिलो दी 90 डिग्री ड्रॉ करायचे आहेत. सो हा अँगल आपल्याला असा घ्यावा लागेल आणि त्यानंतर हे जर कनेक्ट केलं आपण तर हा ॲक्यूट अँगल ट्रँगल तयार झालेला आहे. इज इट क्लिअर? सो आपल्याला नेमिंग करायचं आहे ट्रँगल PQR. PQR. इज इट क्लिअर? आता आपल्याला अल्टिट्यूड्स ड्रॉ करायचे आहेत दॅट मीन्स 90 डिग्रीमध्ये परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे आहेत. सो परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी आपण सेट स्क्वेअरचा यूज करणार आहोत. सो पहिल्यांदा व्हर्टेक्स P मधून ऑपोजिट साईड QR वर आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. सो P पॉईंटमधून QR या साईडवर आपण सेट स्क्वेअर मॅच करूया. हा सेट स्क्वेअर मॅच करत असताना आपल्याला सेट स्क्वेअरचा एक आर्म हा P पॉईंटला टच झाला पाहिजे आणि हा दुसरा जो आर्म आहे तो बेसवर आपल्याला मॅच करायचा आहे. इज इट क्लिअर? इथं हा परपेंडिक्युलर आहे दॅट मीन्स अल्टिट्यूड आहे. याला नेमिंग करूया PB. इज इट क्लिअर? त्यानंतर आता व्हर्टेक्स
क्यू मधून ऑपोजिट साईड पी आरवर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे. सो आपला सेट स्क्वेअर आहे तो या बेसवर मॅच करायचा आहे आणि पॉईंट दॅट मीन्स व्हर्टेक्स क्यूला टच होईल असा आर्म सेट करायचा आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपला 90 डिग्रीचा तयार झालेला आहे परपेंडिक्युलर. याला आपण नेमिंग करूया क्यू सी. इज इट क्लिअर? दॅट मीन्स सेगमेंट क्यू बी, त्यानंतर सेगमेंट पी बी, सेगमेंट क्यू सी हे काय झालेले आहेत? अल्टिट्यूड झालेले आहेत. आता त्यानंतर आर या व्हर्टेक्समधून आपण अपोजिट साईड पी क्यूवर परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. त्यासाठी तर बेसवर बेस मॅच करायचा आहे आणि व्हर्टेक्सला मॅच होईल असा सेट स्क्वेअर आपल्याला अरेंज करायचा आहे. सिम्पली कनेक्ट करायचं आहे. जितल्या सो इथं 90 डिग्री तयार होणार आहे. याला आपण नेमिंग करूया ए. इज इट क्लिअर? आणि हे तिन्ही अल्टिट्यूड या एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. सो हा काय झाला? ऑर्थो सेंटर अँड इट इज डिनोटेड बाय लेटर ओ. इज इट क्लिअर? दॅट मीन्स वी कॅन राईट सेगमेंट पी बी, segment QC and segment RA are the altitudes of acute angle triangle PQR. Is it clear? So we can write segment PB, त्यानंतर segment QC and segment RA are the altitudes of acute angle triangle PQR. Is it clear? हेच आपण कसं लिहू शकतो? सेगमेंट PB perpendicular to segment QR. Is it clear? QR. तसंच अजून काय लिहू शकतो? सेगमेंट QC perpendicular to segment PR. Is it clear? त्यानंतर सेगमेंट RA perpendicular to segment PQ. Is it clear? So next example, third one. See the third question. Draw an obtuse angle triangle STV and draw its medians and show the centroid. आपल्याला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. दॅट मीन्स त्या ट्रायंगलमध्ये एक अँगल हा अबव दी 90 डिग्री असायला हवा आणि त्यानंतर मीडियन्स ड्रॉ करायचे आहेत आणि सेंटर पॉईंट सेंट्रॉइड दॅट मीन्स जी हा आपल्याला दाखवायचा आहे. जितल्या त्यासाठी सुरुवातीला आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करूया. ऑब्ट्यूस अँगल म्हणजे अबव दी 90 डिग्री एक अँगल असायला हवा. सो हा जर आपण असा घेतला तर ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल होणार आहे. इज इट क्लिअर? सो हे जे दोन पॉईंट्स आहेत ते सिम्पली आता कनेक्ट करून घेऊया. इज इट क्लिअर? नेमिंग करूया ट्रायंगल STV. ST आणि V. इज इट क्लिअर? तर आपल्याला एस मधून ऑपोजिट साईडचा मिड पॉईंटला कनेक्ट करणारा सेगमेंट ड्रॉ करायचा आहे. सो साईड TV याचा मिड पॉईंट मिळवण्यासाठी आपल्याला ही साईड बायसेक्ट करून घ्यावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो साईड बायसेक्ट करण्यासाठी आपण कंपासचा यूज करत असतो. हे आपण लास्ट स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहे. सो आता कंपासचं टोक सेंटर हा आपल्याला टीवर प्लेस करायचा आहे अँड टेकिंग मोर दॅन हाफ डिस्टन्स. आपल्याला 2 आर्क ड्रॉ करायचे आहे. एक वरच्या साईडला आणि खालच्या साईडला असे 2 आर्क ड्रॉ करायचे आहेत विदाउट चेंजिंग डिस्टन्स. आता आपल्याला हा पॉईंट हा व्हीवर प्लेस करायचा आहे
आणि प्रिव्हियस आर्कला कट करणारा एक आर्क ड्रॉ करायचा आहे. आपण आर्क थोडे मोठे करून घेऊया. इज इट क्लिअर? सो हे जे 2 पॉईंट आहेत ते सिम्पली आपल्याला कनेक्ट करायचे आहे. यामुळे काय होणार आहे, आपल्याला मिड पॉईंट मिळणार आहे. इज इट क्लिअर? हा जो मिळालेला आहे तो पॉईंट तो मिड पॉईंट आहे. सो हा मिड पॉईंट आणि हा व्हर्टेक्स एस हे आपण कनेक्ट करून घेऊया. म्हणजे ही काय तयार होणार आहे, मीडियन तयार होणार आहे. इज इट क्लिअर? म्हणजे व्हर्टेक्सपासून ऑपोजिट साईडच्या मिड पॉईंटला कनेक्ट करणारा लाईन सेगमेंट. इज इट क्लिअर? त्यानंतर एस टी ही साईड आपण बायसेक्ट करून घेऊया. सो टेकिंग मोर दॅन हाफ डिस्टन्स 2 आर्क ड्रॉ करायचे आहेत. प्रिव्हियस आर्कला कट करणारा आर्क आपल्याला आता कंपासचा पॉईंट हा इथं ठेवायचा आहे. सो हा आर्क आपण थोडासा मोठा करून घेऊया. प्रिव्हियस आर्कला कट करणारा आर्क. इज इट क्लिअर? हे सिम्पली आपल्याला कनेक्ट करायचं आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स साईड एस टीचा मिड पॉईंट आपल्याला इथं मिळालेला आहे. सो हा मिड पॉईंट आणि ऑपोजिट कॉर्नर दॅट मीन्स व्ही हे आपण सिम्पली कनेक्ट करणार आहोत. म्हणजेच ही काय तयार होणार आहे, मीडियन. इज इट क्लिअर? त्यानंतर आता आपल्याला साईड एस व्ही ही बायसेक्ट करायची आहे. सो टेकिंग मोर दॅन हाफ डिस्टन्स 2 आर्क ड्रॉ करूया. त्यानंतर विदाउट चेंजिंग डिस्टन्स आपल्याला व्हीवर प्लेस करायचे आहे आणि प्रिव्हियस आर्कला कट करणारे आर्क ड्रॉ करायचे आहे. इज इट क्लिअर? सो हे सिम्पली आता आपण कनेक्ट करून घेऊया. आता मिड पॉईंट आपल्याला मिळालेला आहे. हा मिड पॉईंट इथं आहे. इज इट क्लिअर? सो आपण हा मिड पॉईंट आणि हा व्हर्टेक्स आता सिम्पली कनेक्ट करणार आहोत. इज इट क्लिअर? मिळालेला मिड पॉईंट आणि हा व्हर्टेक्स हा आपण जॉईन करून घेतलेला आहे. सो इथं आपल्याला हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स मिळालेला आहे. दॅट मीन्स सेंट्रॉइड आहे तो. इट इज इंडिकेटेड बाय लेटर जी. दॅट मीन्स सेगमेंट एस बी, segment VA and segment PC are the medians of obtuse angle triangle STV. Is it clear? Then next question, 4th one. See the question. Draw an obtuse angle triangle LMN and draw its altitudes and denote the orthocenter by O. आपल्याला obtuse angle triangle LMN ड्रॉ करायचा आहे आणि अल्टिट्यूड शो करायचे आहेत आणि पॉईंट ऑफ कॉन्करन्स दॅट मीन्स ऑर्थो सेंटर ओनी दाखवायचा आहे. सुरुवातीला आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करूया. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजेच एक अँगल हा अबव दी 90 डिग्री असायला हवा आहे. सो सुरुवातीला आपण एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करूया. हा जर अँगल आपण असा घेतला तर तो ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल होणार आहे. इज इट क्लिअर? सो सिम्पली हे कनेक्ट करून घेऊया. या ट्रायंगलला नेमिंग करायचं आहे ट्रायंगल LMN. ट्रायंगल LM आणि N. इज इट क्लिअर? सो आपल्याला अल्टिट्यूड्स ड्रॉ करायचे आहेत. सो आपण सेट स्क्वेअरचा यूज करणार आहोत. सो सुरुवातीला आपण L या व्हर्टेक्सवरून ऑपोजिट साईड MN यावर परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहोत. सो तो परपेंडिक्युलर इथं असा येणार आहे. सो आपल्याला ही जी साईड आहे ती एक्सटेंड करून घ्यावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो
सो सुरुवातीला आपण ही साईड आहे ती थोडी एक्सटेंड करूया, म्हणजे आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करता येईल. डॉटेड लाईनने आपण एक्सटेंड करूया. इज इट क्लिअर? सो आता आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करता येईल. सेट स्क्वेअरचा एक आर्म आपल्याला बेसवर मॅच करायचा आहे आणि एक आर्म हा व्हर्टेक्सला टच होईल असा अरेंज करायचा आहे. इज इट क्लिअर? सो इथं 90 डिग्री तयार होणार आहे. इज इट क्लिअर? इथं आपण नेमिंग करूया पॉईंट बी. त्यानंतर आता एम या व्हर्टेक्सवरून ऑपोजिट साईड एल एन वर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. सो बेस हा आपल्याला बेसवर मॅच करायचा आहे आणि एक आर्म हा व्हर्टेक्सला मॅच करायचा आहे. इज इट क्लिअर? सो हा जो तयार होणार आहे तो अल्टिट्यूड आहे. दॅट मीन्स परपेंडिक्युलर. इज इट क्लिअर? त्यानंतर याला आपण नेमिंग करूया ए. दॅट मीन्स एल बी आणि सेगमेंट एम ए हे काय तयार झालेले आहेत? अल्टिट्यूड्स. इज इट क्लिअर? त्यानंतर आता एन या व्हर्टेक्समधून ऑपोजिट साईड एल एम वर आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. सो तो असा इथं कुठंतरी येणार आहे. सो आपल्याला ही साईडसुद्धा एक्सटेंड करावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपण ही साईड एक्सटेंड करूया. इज इट क्लिअर? आता बेसवर बेस मॅच करायचा आहे आणि व्हर्टेक्सला टच होईल असं आपला सेट स्क्वेअर आपण अरेंज करणार आहोत. इज इट क्लिअर? सो इथं आपला परपेंडिक्युलर येणार आहे. दॅट मीन्स अल्टिट्यूड. इथं 90 डिग्री तयार होईल. त्याला आपण नेमिंग करूया पॉईंट टी. इज इट क्लिअर? सो आता आपल्याला ऑर्थो सेंटर पण दाखवायचं आहे. ऑर्थो सेंटर म्हणजेच काय? ह्या ज्या 3 अल्टिट्यूड्स आपल्याला मिळालेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला एक्सटेंड करावे लागणार आहेत, म्हणजे आपल्याला पॉईंट ऑफ कॉन्करन्स दॅट मीन्स ऑर्थो सेंटर शो करता येईल. सो आपण लाईन ह्या एक्सटेंड करूया. ह्या ज्या अल्टिट्यूड आहेत त्यासुद्धा आपल्याला एक्सटेंड करून द्याव्या लागणार आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर ही अल्टिट्यूडसुद्धा एक्सटेंड करूया. इज इट क्लिअर? त्यानंतर ही अल्टिट्यूडसुद्धा एक्सटेंड करून घ्यावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपल्याला हा ऑर्थो सेंटर मिळालेला आहे. आपण इंट्रोडक्शनमध्ये सुद्धा पाहिलेलं होतं की ट्रायंगल जर ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असेल तर ऑर्थो सेंटर हा एक्सटेरियर ऑफ ट्रायंगल मिळत असतो. इट इज डिनोटेड बाय ओ. इज इट क्लिअर? म्हणजेच इथं आपण काय म्हणू शकतो? सेगमेंट एम ए, सेगमेंट एल बी अँड सेगमेंट एन टी आर दी altitudes of obtuse angle triangle LMN. Is it clear? Then next question, fifth one. See the question. Draw and right angle triangle XYZ. Draw its median and show their point of concurrence G. तर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्या मीडियन्स दाखवायचे आहेत आणि पॉईंट ऑफ कॉन्करन्स हा जीनी इंडिकेट करायचा आहे. सो सुरुवातीला राईट अँगल ट्रायंगल म्हणजे एक अँगल हा 90 डिग्रीचा असायला हवा आहे. सो सुरुवातीला आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करूया. सुरुवातीला हा बेसचा सेगमेंट, त्यानंतर राईट अँगल ट्रायंगल साठी आपण प्रोडक्टरचा यूज करूया. सेट स्क्वेअरचा यूज करून पण आपण हे करू शकतो. सो पॉईंटवर पॉईंट आणि लाईनवर लाईन आपल्याला मॅच करायची आहे. सो आपला 90 डिग्री इथे येईल.
सो आपण हे जर कनेक्ट केलं तर आपला 90 डिग्रीचा अँगल राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. इज इट क्लिअर? नेमिंग करूया. ट्रायंगल एक्स वाय झेड. एक्स वाय झेड. इथं 90 डिग्री तयार झालेला आहे. आपल्याला आता मीडियन्स दाखवायचे आहेत. दॅट मीन्स मिड पॉईंट ऑफ ऑपोजिट साईड, म्हणजे एक्सवरून ऑपोजिट साईड वाय झेड याचा मिड पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला ही साईड बायसेक्ट करून घ्यावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सुरुवातीला आपण कंपासचा यूज करून वाय झेड ही साईड बायसेक्ट करूया. सो टेकिंग मोर दॅन हाफ डिस्टन्स आपल्याला 2 आर्क ड्रॉ करायचे आहेत. खाली आणि वर असे 2 आर्क ड्रॉ करायचे आहेत. आणि विदाउट चेंजिंग डिस्टन्स तर कंपासचं टोक हे आपल्याला झेड पॉईंटवर ठेवायचं आहे आणि प्रिव्हियस आर्कला कट करणारे आर्क ड्रॉ करायचे आहेत. इज इट क्लिअर? पण हा आर्क थोडासा मोठा करून घेऊया, म्हणजे आपल्याला कनेक्शन पॉईंट मिळेल. इज इट क्लिअर? सो सिम्पली हे कनेक्ट करून घेऊया. सो हे कनेक्ट केल्यानंतर आपल्याला ऑपोजिट साईडचा मिड पॉईंट मिळणार आहे. इज इट क्लिअर? सो मिड पॉईंट आपल्याला इथं मिळालेला आहे. सो हा मिड पॉईंट आणि हा व्हर्टेक्स जर आपण कनेक्ट केला तर काय तयार होणार आहे? मीडियन. इज इट क्लिअर? दॅट मीन्स सेगमेंट व्हर्टेक्स टू मिड पॉईंटला कनेक्ट करणारा सेगमेंट म्हणजेच काय असते? मीडियन. ह्याला आपण नेमिंग करूया ए. इज इट क्लिअर? त्यानंतर आता आपण एक्स वाय ही साईड बायसेक्ट करूया, म्हणजे हा जर मिड पॉईंट मिळाला तर आपल्याला तो झेडला कनेक्ट करता येईल. इज इट क्लिअर? सो टेकिंग मोर दॅन हाफ डिस्टन्स 2 आर्क ड्रॉ करायचे आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर विदाउट चेंजिंग डिस्टन्स प्रिव्हियस आर्कला कट करणारे आर्क आपण ड्रॉ करणार आहोत. सो सिम्पली हे कनेक्ट करायचं आहे. सो त्यामुळे आपल्याला मिड पॉईंट मिळणार आहे. इज इट क्लिअर? सो हा मिळालेला मिड पॉईंट आणि हा व्हर्टेक्स आपल्याला कनेक्ट करायचा आहे. याला आपण नेमिंग करूया बी. दॅट मीन्स झेड बी ही सुद्धा एक मीडियन तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला ही जी थर्ड साईड आहे ती सुद्धा बायसेक्ट करून घ्यावी लागणार आहे. सो टेकिंग मोर दॅन हाफ डिस्टन्स तर कंपासचं टोक हे आपल्याला एक्स पॉईंटवर ठेवायचं आहे आणि 2 आर्क ड्रॉ करायचे आहे. इज इट क्लिअर? तर विदाउट चेंजिंग डिस्टन्स तर झेडवर प्लेस करायचं आहे कंपासचं टोक. प्रिव्हियस आर्कला कट करणारे 2 आर्क ड्रॉ करायचे आहेत. इज इट क्लिअर? सो हा आर्क थोडासा आपण मोठा करून घेऊया. सो आपल्याला मिड पॉईंट मिळणार आहे ही लाईन कनेक्ट केल्यानंतर. इज इट क्लिअर? सो आपला मिड पॉईंट इथं मिळालेला आहे. सो हा मिड पॉईंट आणि हा वाय पॉईंट सिम्पली आपल्याला आता कनेक्ट करायचा आहे. इज इट क्लिअर? सो हा पॉईंट आणि एक्स पॉईंट. सो या पॉईंटला नेमिंग करूया सी. सो इथं जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स मिळालेला आहे तो म्हणजेच काय आहे? सेंट्रॉइड. इज इट क्लिअर? अँड इट इज डिनोटेड बाय लेटर जी. सो आपण काय म्हणू शकतो? मीडियन्स एक्स ए त्यानंतर वाय सी आणि त्यानंतर झेड बी ह्या 3 मीडियन्स आहेत आणि पॉईंट ऑफ कॉन्करन्स हा जी आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन 6th one. See the 6th question. Draw an isosceles triangle. Draw all of its medians and altitudes. Write your observation about the point of concurrence. आपल्याला आयसोस्केल ट्रायंगल ड्रॉ करायचे आहे. दॅट मीन्स असा ट्रायंगल की ज्यामध्ये 2 साइड्स इक्वल असणार आहेत.
इज इट क्लिअर? आणि त्यामध्ये आपल्याला मीडियन्स पण काढायचे आहेत आणि अल्टिट्यूड्स पण काढायचे आहेत. सो मीडियन्स काढण्यासाठी आपण चूज करतानाच ट्रायंगल असा चूज करूया की त्याचा मिड पॉईंट आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. सपोज आपण बेस जर 6 सेंटीमीटरचा घेतला तर मिड पॉईंट हा 3 सेंटीमीटरवर येणार आहे. सो सुरुवातीला आपण आयसोस्केल ट्रायंगल ड्रॉ करूया. हा जो बेस आहे तो आपण सुरुवातीला मेजरमेंट दिलेली नाही. सो आपण घेताना 6 सेंटीमीटरचा जर घेतला तर मिड पॉईंट आपल्याला इझिली फाइंड आउट करता येईल. सो हे डिस्टन्स 6 सेंटीमीटरचा आहे. सो मिड पॉईंट हा 3 सेंटीमीटरवर येणार आहे. दॅट मीन्स या साईडचा मिड पॉईंट दॅट मीन्स सेंटर पॉईंट हा इथे येईल. क्लिअर? त्यानंतर आयसोस्केल ट्रायंगल काढायचा आहे. दॅट मीन्स दोन साईड्स इक्वल असणार आहेत. सो ही साईड आणि ही साईड आपण 8 सेंटीमीटरची घेऊया. सो कंपासमध्ये आपण 8 सेंटीमीटर डिस्टन्स जर घेतलं तर त्याचाही मिड पॉईंट आपल्याला इझिली फाइंड आउट करता येईल. इज इट क्लिअर? हे 8 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. सो आता आपण या पॉईंटवर ठेवून एक आर्क ड्रॉ करणार आहोत. इज इट क्लिअर? आणि प्रिव्हियस आर्कला कट करणारा आर्क आपल्याला ह्या दुसऱ्या पॉईंटवर ठेवून ड्रॉ करायचा आहे. सो हे जर पॉईंट आपण कनेक्ट करून घेतले तर हा काय तयार होणार आहे? आयसोस्केल ट्रायंगल. इज इट क्लिअर? हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला कनेक्ट करायचा आहे. त्यानंतर हा पॉईंट म्हणजे या ज्या दोन साईड्स आहेत ही साईड आणि ही साईड इक्वल झालेली आहे. दॅट मीन्स हा आयसोस्केल ट्रायंगल तयार झालेला आहे. सो ही साईड आपण घेताना 8 सेंटीमीटर घेतलेली होती. दॅट मीन्स आपण मिड पॉईंट 4 सेंटीमीटरवर घेऊ शकतो. इज इट क्लिअर? ही 8 सेंटीमीटर आहे म्हणजे आपला मिड पॉईंट इथं असणार आहे. इज इट क्लिअर? सो मिड पॉईंट इथं असेल आणि या साईडचा मिड पॉईंट दॅट मीन्स 4वर दॅट मीन्स तो इथं असा असणार आहे. इज इट क्लिअर? सो आपण हे मिड पॉईंट सिम्पली कनेक्ट करून घेऊया. त्यानंतर हे मिड पॉईंट्स कनेक्ट केल्यामुळे आपल्या ऑलरेडी मीडियन्स तयार झालेले आहेत. हे मिड पॉईंट आणि व्हर्टेक्स. सो आपण यांना नेमिंग करूया. सुरुवातीचा ट्रायंगल PQR हा आयसोस्केल ट्रायंगल. त्यानंतर या ज्या मीडियन्स आपण कनेक्ट करून घेतल्या त्याला आपण ABC असं नेमिंग करूया. दॅट मीन्स QC सेगमेंट QC, सेगमेंट RA आणि सेगमेंट PB या काय तयार झालेल्या आहेत? मीडियन्स. आणि हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स मिळालेला आहे तो म्हणजे काय असणार आहे? G. इज इट क्लिअर? त्यानंतर आपल्याला अल्टिट्यूड ड्रॉ करायचे आहेत. अल्टिट्यूड म्हणजे व्हर्टेक्सपासून अपोजिट साईडवर आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. सो सुरुवातीला P पासून B वर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. सो हाच येणार आहे परपेंडिक्युलर लाईनवर लाईन आणि तर हाच येतो आहे. इज इट क्लिअर? सो ही जी PB हा जो सेगमेंट आहे तो मीडियन सुद्धा आहे आणि परपेंडिक्युलर दॅट मीन्स अल्टिट्यूड सुद्धा आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर PR ही Qची अपोजिट साईड आहे. सो सुरुवातीला आपण हा परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. बरोबर मॅच होणार आपल्याला बेसवर बेस आणि व्हर्टेक्सला टच होईल असं आपण सेट स्क्वेअर मॅच करत असतो. इज इट क्लिअर? सो इथं 90 डिग्री क्रिएट होणार आहे. दॅट मीन्स हा काय तयार झालेला आहे? अल्टिट्यूड. सो आता R पासून अपोजिट साईड QP वर आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. सो आता
आपल्याला सेट स्क्वेअर असा मॅच करावा लागेल आणि व्हर्टेक्सला बरोबर जॉईंट करणार आणि बेसवर बेस आपण कनेक्ट करून घेऊया. इज इट क्लिअर? सो हा जो पॉईंट मिळालेला आहे तो म्हणजे काय आहे? अल्टिट्यूडचा इंटरसेक्टिंग पॉईंट, म्हणजे अल्टिट्यूड PB, त्यानंतर Q, आणि ह्याला आपण नेमिंग करूया म्हणजे लक्षात येईल X आणि Y. इज इट क्लिअर? दॅट मीन्स सेगमेंट PB, सेगमेंट RX आणि सेगमेंट QY हे तीन काय झालेले आहेत? परपेंडिक्युलर. दॅट मीन्स अल्टिट्यूड. म्हणजे अल्टिट्यूडचा जो पॉईंट असतो, पॉईंट ऑफ कॉन्करन्स, तो आपण ओनी इंडिकेट करत असतो. इज इट क्लिअर? म्हणजे हे जे रेड कलरमध्ये मिळालेले आहेत ही तर सेमच आहे आणि हे रेड कलरमध्ये मिळालेले आहेत ते म्हणजे अल्टिट्यूड आहेत आणि ब्लॅक कलरमध्ये ज्या काढलेल्या आहेत त्या काय आहेत? मीडियन्स आहेत. सो आपलं ऑब्झर्वेशन काय असणार आहे? हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स, दॅट मीन्स G पॉईंट, दॅट मीन्स सेंट्रॉइड, आणि हा ऑर्थो सेंटर हा एका सेम परपेंडिक्युलरवरच आलेला आहे. हेच आपलं ऑब्झर्वेशन असणार आहे. सो वी कॅन राईट आवर ऑब्झर्वेशन. वी कॅन राईट मीडियनचा सेंट्रॉइड, मीडियनचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे तो आपण G ने इंडिकेट केलेला आहे. सेंट्रॉइड हा G ने इंडिकेट केलेला आहे आणि ऑर्थो सेंटर हा आपण O ने इंडिकेट करत असतो. ऑर्थो सेंटर हा O आहे. सो सेंट्रॉइड G अँड ऑर्थो सेंटर O. वी कॅन राईट सेंट्रॉइड G अँड ऑर्थो सेंटर O lie on segment PB. हे दोन्ही पॉईंट हे सेगमेंट PB वर मिळालेले आहेत. lie on segment PB which is, हा सेगमेंट PB's का आहे? परपेंडिक्युलर आहे. इज परपेंडिक्युलर बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट QR. ह्या QRचा तो काय आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. इज इट क्लिअर? सी दी लास्ट क्वेश्चन, 7th one, फिलिंग दी ब्लँक्स. पॉईंट G इज दी सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ABC. या ट्रायंगल ABC मध्ये G हा सेंट्रॉइड आहे. दॅट मीन्स सेगमेंट RC, सेगमेंट BG, BQ आणि सेगमेंट AP या काय असणार आहेत? मीडियन्स असणार आहेत. सो मीडियनचा हा कॉन्करंट पॉईंट आहे. दॅट मीन्स हा G हा सेंट्रॉइड आहे. इज इट क्लिअर? सो फर्स्ट वन इज इफ द लेंथ RG, RG ची लेंथ म्हणजेच R पासूनचं G पर्यंतचं डिस्टन्स हे किती दिलेलं आहे? 2.5 दिलेलं आहे. इज इट क्लिअर? 2.5. देन GC हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, द सेंट्रॉइड डिवाइड्स ईच मीडियन इन दी रेशो 2:1. दॅट मीन्स हे जर 2.5 असेल तर हे काय असणार आहे? 5 असणार आहे. इज इट क्लिअर? सो हा रेशो काय? 2:1. सो वी कॅन राईट लेंथ GC इज इक्वल टू 5. देन नेक्स्ट इफ लेंथ BG, दॅट मीन्स हे डिस्टन्स B पासूनचं G पर्यंतचं डिस्टन्स हे 6 आहे. सो लेंथ BQ हा पूर्ण सेगमेंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आपला रेशो काय आहे? 2:1. म्हणजे हे जर 6 असेल तर G पासूनचं Q पर्यंतचं डिस्टन्स हे किती असणार आहे? 3 असणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स टोटल किती झाले? BQ हे डिस्टन्स 9 होणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट लेंथ BQ is equal to 9. Then next लेंथ AP ची लेंथ आपल्याला दिलेली आहे. पूर्ण A पासून P पर्यंतचं डिस्टन्स हे 6 आहे. पूर्ण A पासूनचं P पर्यंतचं
6 आहे. देन ए जी, ए पासूनचं जी पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानंतर जी पी, जी पासूनचं पी पर्यंतचं हा रेशो जर आपण 2:1 हा जर कन्सिडर केला तर इथं काय होणार आहे, इथं 2 असणार आहे आणि इथं 4 असणार आहे. म्हणजे 2:1 या रेशोनुसार इथं जर आपण 4 घेतले आणि इथं जर 2 घेतले तर पूर्ण सेगमेंट ए पी हा किती होणार आहे, 6चा होणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट ए जीची लेंथ ही 4 असणार आहे आणि त्यानंतर जी पीची लेंथ ही 2 असणार आहे. इज इट क्लिअर? सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.